सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. वेदांचा नाद, शास्त्रांचे ज्ञान, संगीताची गोडी हे सर्व ज्या शक्तीतून प्रगट होते त्या सरस्वती देवीची उपासना आज आपण करतोय, म्हणजेच सरस्वती सप्तमी. नवरात्रीतील सप्तमी ज्ञानदेवतेच्या पूजनाला अर्पण केलेला दिवस. चला जाणून घेऊया सरस्वती सप्तमीचे अद्भुत महत्त्व. ज्ञान, बुद्धी, प्रज्ञेची अधिष्ठात्री, वेद, शास्त्र आणि कलांची मूळ स्तोत्र. आजचा दिवस आहे देवी सरस्वतीच्या पूजनाचा, सरस्वती सप्तमी. दुर्गेच्या शक्तीनंतर, लक्ष्मीच्या समृद्धीनंतर आता नवरात्रीत येते विद्या, बुद्धी आणि संस्काराची उपासना, सरस्वती सप्तमी. ज्ञानाचा प्रकाश अंधकार दूर करतो, बुद्धी जीवनाला योग्य दिशा दाखवते आणि प्रज्ञा माणसाला खऱ्या अर्थाने महान बनवते. या सर्वांचा स्तोत्र म्हणजेच देवी सरस्वती. नवरात्रीतील सप्तमी हा दिवस ज्ञान, विद्या आणि संस्काराची अधिष्ठात्री देवी सरस्वतीच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानलेला आहे. नवरात्रीत 3 प्रमुख शक्तीची उपासना केली जाते. पहिले 3 दिवस आपण दुर्गेची शक्तीची उपासना करतो. पुढील त्याच्यानंतरचे 3 दिवस लक्ष्मी, समृद्धी. शेवटचे 3 दिवस सरस्वती देवी, विद्या आणि प्रज्ञा. सप्तमीला देवी सरस्वतीचे आवाहन केले जाते. अष्टमीला विशेष पूजन केलं जातं आणि नवमीला तिचं विसर्जन केलं जातं. देवी भागवत पुराण सांगतं की नवरात्रीतील दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती या 3 देवता त्रिकाल पूज्य आहेत. महाभारतात अर्जुनाने सुद्धा युद्धापूर्वी विद्या आणि प्रज्ञेची प्रार्थना केली होती. रामायणात देखील विद्या आणि संस्काराचा आधार म्हणजेच सरस्वती देवी मानली जाते. म्हणूनच सप्तमीला देवीचे आवाहन करून तिच्या चरणी आपले ज्ञान आणि कला समर्पित करण्याची परंपरा आहे. वैज्ञानिक ह्याच्यानी सुद्धा मी सांगितलेलं आहे की अध्यात्माच्या दृष्टीने सुद्धा हे 3 सांगितलेले आहेत. मार्कंडेय पुराणसुद्धा, देवी भागवत पुराणमध्ये, दोन्ही पुराणामध्ये सुद्धा असं वर्णन आहे की या दिवशी देवीने राक्षसावर विजय मिळवण्यासाठी ज्ञानाची शक्ती वापरली होती. या कारणामुळे सप्तमीचा दिवस ज्ञान विजय दिन म्हणूनही ओळखला जातो. सरस्वती सप्तमी हा नवरात्रीतील एक अत्यंत मंगल दिवस आहे, जो विद्या, कला, प्रज्ञा आणि आत्मज्ञानाच्या उपासनासाठी अर्पण केलेला आहे. त्याचं आपण कसं पूजन करायचं, त्या दिवशी सप्तमीच्या दिवशी काय करायचं ही माहिती आपण जाणून घेऊयात. या दिवशी अजून एक मला सांगावं वाटते की या दिवशी घरातील पुस्तके, वह्या, पेन, वाद्य, शास्त्र, साहित्य देवीसमोर ठेवून त्याची आपण अर्चना केली जाते. विद्यार्थ्यांनी या दिवशी अभ्यास साहित्याला स्पर्श न करता त्याचे पूजन अर्चन करून ज्ञानदेवतेची प्रार्थना करावी. म्हणजे अध्यात्मामध्ये असंही सांगितले की या दिवशी पुस्तक आपण काही वाचन वगैरे करायचं नाही, त्याची पूजा अर्चना करायची आणि दुसऱ्या दिवशी आपण अभ्यासाला सुरुवात करायची. दक्षिण भारतात या दिवशी आयुध पूजा केली जाते, म्हणजेच याला आयुध पूजा असे सुद्धा म्हणतात. म्हणजे कामासाठी वापरल्या जाणारी साधने, यंत्रे, हत्यारे याचे सुद्धा पूजन दक्षिण भारतामध्ये केले जाते जास्त करून. आणि अजून एक मला सांगावंसं वाटतं की लहान मुलांना अक्षर ओळख म्हणजे श्री गणेशा करण्यासाठी देण्याची प्रथा देखील हाच दिवस मानून केली जाते, ज्याला विद्यारंभ संस्कार असंही म्हटलं जातं. शिक्षणाचा श्री गणेशा. या दिवशी देवी सरस्वतीचे आवाहन केलं जातं. विद्यार्थ्यासाठी, कलाकारासाठी, ज्ञानशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानलेला जातो. वेद, शास्त्रे, संगीत, कला, साहित्य यांचे अधिष्ठान असलेली सरस्वती देवी या दिवशी पूजा अर्चना केली जाते सरस्वती देवीची. सप्तमीपासून नवमीपर्यंत सरस्वती पूजन विशेषरित्या केले जातं, म्हणजे 3 दिवस. मी आधीच सांगितले की पहिले 3 दिवस दुर्गा देवीचे, नंतर महालक्ष्मीचं आणि शेवट सरस्वतीचं. तर ही कशी करायची आपण पूजा घरच्या घरी सोप्या पद्धतीने? घर स्वच्छ करून पूजा स्थळ जिथं आपल्याला पूजा करायची म्हणजे देवघराच्या जवळ ते स्वच्छ करायचं. आणि सरस्वती देवीला पांढरा कलर वापरतो, तर त्या दिवशी आपण चौरंग टाकायचं, त्या चौरंगावर पांढरा कपडा टाकायचा, त्याच्यावर आपण सरस्वती देवीचा फोटो ठेवायचा.
किंवा मूर्ती दोन्ही कोणतंही असलं तर चालतं. त्याच्यानंतर आपण समोर पुस्तकं, वह्या, पेन, वाद्य, अभ्यास, साहित्य, शास्त्रे सगळं आपण ठेवायचं. म्हणजे संगीताचे सुद्धा आपण साहित्य ठेवायचं. शक्य असल्या त्या दिवशी सरस्वती देवीला पांढरेच फुलं वापरायचे, पांढरे वस्त्र, सगळं सरस्वती देवीला पांढरं त्या दिवशी आवडतं म्हणून पांढरंच आपण अर्पण करायचं. आणि आपण कधी कोणते करताना मी आधी सांगते की आव्हान किंवा संकल्प हे करायचं. आव्हान करताना काय घ्यायचं की पाणी आपल्या हातात धरायचं आणि विद्या, बुद्धी आणि प्रज्ञा देणाऱ्या देवी सरस्वतीचे आज सप्तमीच्या दिवशी मी पूजन करते असं आपण हातात पाणी घेऊन ते पाणी सोडून द्यायचं. देवीला आपण पाणी, अक्षदा, हळदी, कुंकू, फुले, हार, नैवेद्य अर्पण करायचं. त्या दिवशी पांढऱ्याच फुलाचा हार आपण देवीला अर्पण करायचा. ओम ए सरस्वते नमः हे मंत्र 11, 21 किंवा 108 वेळा आपण जप करायचा. आपण नैवेद्यासाठी फळं, दूध, साखर किंवा गोड दुधाची खीर बनवायची. त्या दिवशी गोड पदार्थ आपण अर्पण करायचा. समजा खीरही नाही जमली तर आपण पेढा ठेवायचा, फळं ठेवायचे. आणि देवीची आरती करून हात जोडून आपण प्रार्थना करायचं आणि म्हणायचं, हे देवी सरस्वती, आम्हाला विद्या, बुद्धी, प्रज्ञा दे, आमचे अज्ञान दूर कर आणि ज्ञानाचा प्रकाश दे असं आपण मनापासून म्हणायचं, मनपूर्वक म्हणायचं. नवरात्रीत ओटी भरणे हे देवीला केलेली पारंपरिक अर्पणविधी आहे. देवी म्हणजेच आई मानून तिला श्री समान मान सन्मान दिला जातो. ओटीत आपण हळदी, कुंकू, बांगड्या, वस्त्र, फळे, सुपारी, तांदूळ, प्रसाद आपण तिथं ठेवायचं सरस्वती देवीला. सप्तमीच्या दिवशी सरस्वती देवीला पांढऱ्या रंगाच्या वस्तू अर्पण करायचं. आपण ओटी भरताना सुद्धा तांदळानेच ओटी भरायची. खोबऱ्याचा तुकडा त्याच्यामध्ये म्हणजे खणा नारळाने ओटी भरायची सरस्वती देवीची. नवरात्रीत दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती या तिन्ही देवता संपन्नतेचं, सौभाग्याचं आणि विद्यते म्हणजे प्रतीक आहेत, ज्ञानाचे प्रतीक मानल्या गेलेले आहेत. ओटी भरण्याची प्रथा ही स्त्री शक्तीला मान देणारी आणि देवीला पूज्य मानणारी परंपरा आहे. याच्यानंतर आपल्याला काय काय फायदे होतात ह्याच्यामध्ये, आपण सरस्वती देवीचा आपण पूजा अर्चना केली नवरात्रात तर काय फायदे होते. बुद्धी, स्मरणशक्ती, अभ्यासात प्रगती होते. कलेचे जे व्यक्ती आहेत त्यांना तर हे फारच फलदायक आहे. कला, संगीत, नृत्य, साहित्य या क्षेत्रात आपल्याला यश मिळते. नकारात्मकता दूर होऊन, अज्ञान दूर होऊन प्रज्ञा जागृत होते, सकारात्मकता येते. सगळ्यात महत्त्वाचे म्हटलं तर देवी कृपा आपल्याला लागते, सरस्वती देवीची कृपा आपल्याला लागते आणि सरस्वतीची कृपा आपल्याला लाभल्यामुळे जीवनात योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते. आपल्याला असे एवढे फायदे आपल्याला सरस्वती पूजनाने होतात. म्हणजे मी थोडक्यात सांगितले, तसं तर आपल्याला फायदे इतके भरपूर आहेत. सरस्वती पूजना अर्चना करायचं म्हटल्यानंतर आपला व्हिडिओसुद्धा म्हणजे शब्द अपुरे आहेत आणि व्हिडिओ खूप मोठा होतो. त्याच्यामुळे मी थोडक्यात इथं सांगितलेलं की सरस्वतीला नवरात्रीतील सप्तमी सरस्वतीचं पूजा अर्चना आपण घरच्या घरी कशा पद्धतीनं करायची सोप्या पद्धतीनं सांगितलेले. तर ही अशी आपण सोप्या पद्धतीनं करायची. सरस्वती देवीला पांढरंच आवडतं, त्याच्यामुळे पांढरे फुलं, पांढरे वस्त्र काही आपण अर्पण करायचं देवीला तर सगळं आपण पांढरं अर्पण करायचं, कारण देवीला ते आवडतं पांढरं. हे अर्पण करायचं आणि देवीला मनापूर्वक आपण प्रार्थना करायची आणि शेवटी नमस्कार करायचा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, संपूर्ण पहा. संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. मी सरस्वती देवीला हृदयपूर्वक ही अर्चना समर्पित